या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। आज 11 डिसेंबर बुद्धिबळपटू आनंद विश्वनाथन यांचा जन्मदिवस। आनंद विश्वनाथन हे केवळ एका चालाने संपूर्ण बुद्धिबळात फेरफार करू शकतो आणि त्यांच्या शत्रूवर चुका करण्यासाठी दबाव आणू शकतो। या कारणास्तव त्यांना शतांचिका जादूगर आणि शहंशाह अशी नावे दिली जातात। क्रीडा जगतातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यांना पहिला खेळाडू म्हणून देण्यात आला। या व्यतिरिक्त त्यांनी या खेळातील आपलं वर्चस्व दाखवत 5 वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर व युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या विरुद्ध राजेंद्र ज्ञानदेव वरपे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मारहाणीबाबत तक्रार देऊनही लक्ष्मीपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही। वरपे कुटुंबियांनी आत्महत्या करण्याबाबत व्हिडिओ प्रसारित करूनही क्षीरसागर यांच्या विरोधात कोणतीच कारवाई केली नाही। याच्या निषेधार्थ निष्क्रिय पोलीस निरीक्षक यांना तातडीने निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलंय। राजेंद्र ज्ञानदेव वरपे शिवगंगा संकुल सोन्या मारुती चौक कोल्हापूर येथे राहणेच आहेत। त्यांच्या फ्लॅटचे टेरेसवर वारंवार रात्री राजकीय पार्ट्या बाहेरील कार्यकर्ते यांचे वाढदिवस साजरे होतात। पार्टीनंतर झालेला कचरा हा टेरेसवरच टाकलेला असतो, त्यामुळे त्याचा कुजून वास येत असतो। याबाबत बिल्डर झुंजार सरनोबत यांना सांगून देखील ते सुद्धा काही दाद घेत नाहीत। याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांना वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत। तुम्ही फ्लॅट विकून जा असे सांगत ते कायमपणे त्यांना जीवे मारण्याची धमकी देतात। शुक्रवार रात्री सुरू असलेल्या पार्ट्यामुळे त्रास होत आहे, तुम्ही आवाज बंद करा हे सांगण्यासाठी वरपे टेरेसवर गेले असता अनोळखी लोक, कामगार, कॅटरिंगचे लोक दारू पिलेले होते। त्यांनी वरपे यांनाच दमदाटी केली। त्यामुळे वरपे यांनी रात्री लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली। तक्रार देऊन घरी जात असताना बिल्डिंगचे लिफ्टचे दारात वरपे यांना राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, त्यांचे अनोळखी कार्यकर्ते, घरातील कामगार यांनी त्यांना तसेच त्यांचा मुलगा शौर्य वरपे, मुलगी सिद्धी वरपे यांना मारहाण शिवीगाळ केली। तुझा हातपाय तोडतो, तुला इथनं घालवतो, गोळ्या झाडतो, तुला काय करायचं ते कर, आम्ही दररोज इथं पार्ट्या करणार असा दमही त्यांनी दिला। त्यावेळी वरपे घाबरून घरात गेले व त्यांनी दरवाजा बंद करून घेतला। त्यावेळी बाहेरील लोखंडी दरवाजावर लाथा मारून ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला। बाहेरील लोक दरवाजापासून दूर झाल्यानंतर वरपे, त्यांची पत्नी शुभांगी व मुलगी सिद्धी असे परत तक्रार देण्यासाठी जात असताना परत येऊन राजेश क्षीरसागर, मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांनी लिफ्टजवळ ओढून मारहाण केली। वरपे यांच्या घराबाहेर लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये ही सर्व घटना रेकॉर्ड झालेली आहे। कार्यकर्त्यांनी कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न देखील केला, त्यामुळे वरपे कुटुंब दडपणात आले आहे। याबाबत सिद्धी वरपे यांनी मदत करावी असे आवाहन व्हिडिओ प्रसिद्ध करून केलेले आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले जवळचे सहकारी राजेश क्षीरसागर हे आम्हाला वारंवार त्रास देत आहेत। त्यांना आमचे घर पाहिजे आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला वारंवार त्रास देतात व तुम्ही आम्हाला घर विकून इथून निघून जा असे सांगतात। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टेरेसवर दारूच्या पार्ट्या चालू असतात व आमचे वडील सांगायला गेल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात येते। जसे 2 दिवसापूर्वी त्यांनी वरती आवाज करू नका, रात्री 12:30 वाजता रात्री आवाज करू नका असे सांगितल्यानंतर राजेश क्षीरसागर व त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांनी माझ्या 15 वर्षीय लहान भावाला व माझ्या वडिलांना मारहाण केली। आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर तिथेही आमची फिर्याद लिहून घेतली नाही आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनंतर त्यांचे कार्यकारी येऊन आमच्या बाहेरील 2 कॅमेरे फोडले, आमच्या घराची लाईट घालवली। याचे फुटेज आहेत। हे फुटेज घेताना एका कार्यकर्त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला व आम्ही पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनीही काही कार्यवाही त्यांच्यावर केली नाही आहे। हा असाच आम्हाला जर त्रास होत राहिला तर मी
माझे वडील, माझी आई आणि माझा लहान भाऊ आत्महत्या करू, टेरेसवरून उडी टाकू आणि या सर्वाला कारणीभूत फक्त राजेश क्षीरसागर आणि त्यांचा परिवार राहील. खासदार क्रीडा महोत्सवाचा शिवाजी विद्यापीठात शानदार प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी उशू, कराटे, बॉक्सिंग, तायकांदोमध्ये खेळाडूंचा कस लागला. मलखांबमध्ये खेळाडूंनी चित्तथरारके प्रात्यक्षिके सादर केली. शालेय खेळाडूंसाठी हा महोत्सव 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचं सांगितलं जातंय. जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून खासदार क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. त्याचे उद्घाटन विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात खासदार महाडिक, खासदार अण्णासाहेब जुल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. देशात दर्जेदार खेळाडू घडावेत अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यातून देशाला दर्जेदार खेळाडू मिळतील अशा महोत्सवाची चॅम्पियन ऑफ कोल्हापूर ही संकल्पना जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणारे ठरेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खेळाडूंसाठी महोत्सव अनोखी पर्वणी असल्याचे राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी सांगितले. आज निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. पुईकडे येथील 110 kV सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा होणार नाही. शहरातील पुईखडी येथील 110 kV सबस्टेशन दुरुस्तीचे काम महावितरणाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी येथील विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. विजेअभावी येथील पाणी पुरवठा करता येणार नाही याचा फटका अर्ध्या शहराला बसणार आहे. उद्या मंगळवारी देखील शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या वतीनं शनिवारी लोक अदालतीचं आयोजन केलं होतं. यात लोक अदालतीस भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या वतीने शनिवारी लोक अदालतीचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, कोल्हापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी झाडाला पाणी घालून केले. या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर कुठल्याही न्यायालयात प्रलंबित नसलेली म्हणजे दाखलपूर्व अशी बँकांकडील थकीत वसुली, ग्रामपंचायत, महापालिकेकडील पाणीपट्टी, घरफाळा वसुली, फायनान्स, मोबाईल कंपनीची थकीत रकमांची वसुली प्रकरणे या अदालतीत ठेवण्यात आली होती. तालुका न्यायालयांनी जिल्हा न्यायालयात एकूण 37 पॅनेल लोक अदालतीकरिता निश्चित करण्यात आली होती. या लोक न्यायालयात प्रलंबित 1941 प्रकरणं दाखलपूर्व 1,44,435 अशी 1,55,376 प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी मोटार अपघात नुकसान भरपाईबाबतची 60 प्रकरणे, कौटुंबिक न्यायालयातील पती पत्नीच्या वादातील 37 खटले तडजोडीने मिटविण्यात आले. स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत 339 प्रकरणं निकाली निघाली. कामगार न्यायालयातील 11 खटले, 773 दिवाणी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेकडील घरफाळा, पाणीपट्टी, बँक वसुली आणि इतर अशी 1,03,322 प्रकरणं निकाली काढण्यात आली. हा आजवरच्या इतिहासात विक्रम ठरला. लोक न्यायालयाला वकील आणि पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वच निकाली खटल्यातून 64,11,52,249 एवढ्या रकमेची वसुली झाली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश SR साळुंखे, श्रीमती VP गायकवाड, दिवाणी न्यायाधीश शैलजा बाफना तसेच महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलिंगचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, बारचे उपाध्यक्ष विजय पाटील, तेजगोंडा पाटील यांच्यासह विविध न्यायाधीश, कर्मचारी, विधी सेवा प्राधिकरण आणि लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. डिस्ट्रिक्ट माउंटेनिंग असोसिएशन यांच्या वतीनं जागतिक माउंटन डे चंबुखडी टेकडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी पेचर अकॅडमीचे प्रमुख अशोक पवार यांच्या हस्ते पर्वत पूजन करण्यात आले. डिस्ट्रिक्ट माउंटेनिंग असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने नुकताच जागतिक पर्वत दिन चंबुखडी टेकडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी डोंगर टेकड्यांचं महत्त्व सांगत डोंगर टेकड्यावरून जाताना युवकांनी निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
यावेळी पेझर अकॅडमीचे प्रमुख अशोक पवार यांच्या हस्ते पर्वत पूजन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व दुर्गा अभ्यासक डॉक्टर अमर अडके, उपाध्यक्ष हेमंत साळुंके, कोल्हापूर मर्दानी खेळाचे विनोद सर, ओंकार वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक, अजित मोरे, सागर कडव आदी मान्यवर व गिर्यारोहण प्रेमी उपस्थित होते. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचा थरार मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनुभवलाय. यावेळी मनसे कार्यकर्त्याकडून ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. परंतु शर्यतीत जे घडलं त्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी बैलगाडी मालकांना 4 बोल सुनावल्याचं पाहायला मिळतंय. साताऱ्यातील कोरेगावमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आले होते. मनसेकडून आयोजित केसरी बैलगाड्या शर्यतीसाठी ते उपस्थित राहिले. यावेळी बैलगाड्या शर्यतीचा थरार त्यांनी अनुभवला. मनसेकडून अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बैलगाडीमध्ये बसण्याची विनंती केली. मात्र तसे न करता अमित ठाकरे स्वतः बैलगाडीसोबत जोडलेल्या बैलांच्या बरोबर चालत स्टेजपर्यंत आले. दोन्ही बैलांना नमन केले. यावेळी शर्यतीत विजय झालेल्या बैलगाड्या मालकांनी आनंद व्यक्त करत असताना गुलाल उधळला. यामुळे अमित ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी मुख्य प्राण्यांना त्रास होईल असे काहीही करू नका या शब्दात खडे बोल बैलगाडी मालकांना सुनावले. तुमच्या कार्यक्रमानंतर बैलांना त्रास नाही झाला पाहिजे ह्याची पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे. मी हे नाही बोलत आहे, मला त्यांच्यावर गुलाल उडवलेला नकोय. आपल्याला कळतं डोळे बंद करायचे, त्यांना कळत नाही त्यांच्या डोळ्यात गुलाल जातो. त्यांच्यावर गुलाल आणि त्यांच्या तुम्ही आनंद वेगळा साजरा करा ना त्यांच्याबरोबर. तुम्ही आनंद नंतर वेगळा साजरा करा त्यांच्याबरोबर. मला बैलगाडी शर्यतीत बैलांना त्रास झालेला नकोय. ज्या बैलांमुळे हे जिंकले आहेत त्याच्या उत्साहात तुम्ही त्यांनाच त्रास देताय. त्याच्यामुळे अतिशय उत्तम कार्यक्रम घेतलाय, पण मला हे नकोय. तुम्ही एकमेकांवर गुलाल फेका, जे काय करायचं ते करा, पण बैलांना दूर ठेवा. प्राण्यांचं नुकसान झालेलं मला बघवत नाही आणि मला असं वाटतं तुम्हाला पण बघवत नसेल. त्याच्यामुळे हे मला नकोय. जे जिंकले त्यांना त्यांचे खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. पण हे गुलाल फेका बैल बंद करा. ते बैल पण घाबरलेले दिसत, त्यांच्या डोळ्यातनं दिसतं तुम्हाला आनंद, प्रेम, राग. घाबरलेले आहेत, त्यांच्या डोळ्यातनं दिसतं. त्याच्यामुळे मी तुमचे आभार मानतो, तुम्ही मला बोलवलं, पण हे बंद करायचं. ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा याच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि मी थांबतो, पण हे सगळं बंद करायचं. धन्यवाद. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन अद्याप झालं नाही. एसटी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कारवाई होत नसल्याबद्दल कर्मचारी नाराज आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती काही सुधारत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सरकारकडून आश्वासन देऊनही ते पाळले जात नाही. एसटी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्या काळात उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारीनुसार कारवाई होत नाही. या समितीने कर्मचाऱ्यांचे पगार 7 ते 10 तारखेदरम्यान करण्यास सांगितले होते, परंतु आता 10 तारीख गेली तरी एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन काही झाले नाही. यामुळे सर्व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. नोव्हेंबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्यामुळे घर कसं चालवावा ही अडचण त्यांच्या कुटुंबियांसमोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचारी एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. कांदा निर्यात बंदीच्या विरोधात चांदवडला होणाऱ्या आंदोलनात आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्ता रोको आणि सभा होणार आहे. या आंदोलनाला खुद्द शरद पवार उपस्थित असणार आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणार आहे. कांदा प्रश्नावर आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्याती बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होते. काल कांदा उत्पादकांनी केंद्रीय मंत्री भारतीय पवारांच्या नाशिकमधील घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची आमदार दिलीप बनकर यांनी शुक्रवारी माहिती दिली होती. त्यामुळे या बैठकीत कांदा प्रश्नावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन पीक पाहणी केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून गतीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या राज्यात कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉलचा मुद्दा पेटलेला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी भेटले आहेत. तर इथेनॉल संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. आता हा प्रश्न दिल्ली स्तरावर असल्याने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घ्यावी लागणार आहे. त्यानुसार सभागृह सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकून आम्ही दिल्लीला जाऊ आणि यावर तोडगा काढू. पुरवणी मागण्यांमध्ये 40,000 कोटींचा निधी सत्ताधारी आमदारांना दिल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. ती टीका तथ्यहीन असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. कापूस, धान, तूर यांच्या नुकसानीचे आकडे पंचनामे पूर्ण केल्याशिवाय कळणार नाहीत. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेण्यात येईल, अशी ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन परिसरात बोलताना दिली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.